नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती सभेचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे ऑगस्ट 2026 करता सभा क्रमांक 3 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण सखी सावित्री समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी डेमोसाठी ही तारीख घेतलेली आहे. या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी शाळा, या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. तिसरी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2, पालक जनजागृती सभा आयोजित करून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. फार महत्त्वाचा असा हा ऑगस्ट महिन्यामधील सखी सावित्री समितीमधला विषय आहे. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. मुलींच्या शिक्षणामुळे त्यांचा सर्वांगीण विकास व उज्ज्वल भविष्य घडते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींची नियमित उपस्थिती व शाळा गळती रोखण्यावर विशेष भर देण्यात आला. शासनामार्फत मुलींसाठी उपलब्ध विविध शैक्षणिक योजना व सुविधांची माहिती देण्यात आली. बालविवाह प्रतिबंध, महिला सक्षमीकरण व उच्च शिक्षणाचे महत्त्व याविषयी पालकांशी चर्चा करण्यात आली. मुलींना सुरक्षित, सकारात्मक व प्रोत्साहनात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. विद्यार्थिनींना नियमित शाळेत पाठवणे व त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे पालकांनी मान्य केले. समिती सदस्यांनी पालकांच्या शंका व सूचनांचे निरसन केले. सभेचा उद्देश यशस्वीरित्या पूर्ण झाला असून पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली. अशा प्रकारे सखी सावित्री समितीमार्फत पालक जनजागृती सभा यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक, अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोक्सो ॲक्ट व महिला हेल्पलाईन जो 1098 बाबत जनजागृती करणे. फार महत्त्वाचा असा हा 3 नंबरचा विषय आहे. सखी सावित्री समितीच्या वतीने मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोक्सो कायदा जो आहे तो ॲक्ट व महिला बाल मदत हेल्पलाईन जो 1098 बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींना बालकांचे संरक्षण, सुरक्षितता व त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोक्सो ॲक्ट अंतर्गत मुलांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षणासाठी असलेल्या महत्त्वाच्या तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थिनींना कोणताही अनुचित किंवा संशयास्पद प्रकार घडल्यास त्वरित विश्वासू शिक्षक, पालक किंवा मुख्याध्यापकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. बालमदत हेल्पलाईन म्हणजेच 1098 विषयी माहिती देऊन गरज भासल्यास त्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. शाळेत सुरक्षित, सन्मानपूर्व व भेदभावमुक्त वातावरण राखण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थिनींना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्यात तसेच संरक्षणाची माहिती करून घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले. समिती सदस्यांनी विद्यार्थिनींच्या शंका व प्रश्नांचे समाधानकारक निरसन केले. पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून शाळेशी नियमित संपर्क ठेवण्याचे मान्य केले. अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली. अशा प्रकारे सखी सावित्री समितीमार्फत
पोक्सो ॲक्ट व हेल्पलाईनविषयी जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स, प्रशिक्षणाचे नियोजन व प्रात्यक्षिक. फार महत्त्वाचा असा हा 4 नंबरचा विषय आहे. बैठकीमध्ये विद्यार्थिनींसाठी या महिन्याच्या शेवटील आठवड्यात स्वसंरक्षण सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षक व स्थानिक पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रात्यक्षिक आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाची मूलभूत तंत्रे प्रत्यक्ष शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थिती धैर्याने व योग्य पद्धतीने प्रतिसाद कसा द्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धाडस व प्रसंगावधान विकसित करण्यावर भर देण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थिनींना प्रशिक्षणात अनिवार्यपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. पालकांना प्रशिक्षणाची माहिती देऊन त्यांचे सहकार्य घेण्याचे ठरवण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समिती सदस्यांमध्ये जबाबदारीचे वाटप देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणानंतर विद्यार्थिनींचे अनुभव व अभिप्राय नोंदवून पुढील उपक्रमांचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी आहे. त्यानिमित्त विद्यार्थिनींसाठी विशेष उपक्रम आयोजित करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. सखी सावित्री समितीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच 29 ऑगस्ट निमित्त विद्यार्थिनींसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत ठरवण्यात आले. यामध्ये कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा परिचय करून देण्यात यावा असे ठरवण्यात आलेले आहे आणि विद्यार्थिनींना नियमित व्यायाम व क्रीडा सहभागाचे महत्त्व समजावून सांगण्यात यावे. तसेच धावणे, दोरउडी, खो खो, कबड्डी व इतर मैदानी खेळांचे आयोजन करण्यात यावे. तसेच विद्यार्थिनींमध्ये संघभावना, शिस्त, नेतृत्व गुण व आत्मविश्वास विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात येईल असे ठरवण्यात आले. सर्व विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देण्यात येईल. तसेच शिक्षकांनी खेळातील सुरक्षितता, नियम व क्रीडा भावना याबाबत मार्गदर्शन करावे असे यावेळी ठरवण्यात आलेले आहे. पालकांनी मुलींना क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे. सखी सावित्री समितीच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहकार्य करावे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये क्रीडाप्रेम, आत्मविश्वास व निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण होईल. अशा प्रकारे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजन विशेष उपक्रम उत्साहपूर्व वातावरणात यशस्वीरित्या संपन्न करण्यात येईल असे ठरवण्यात आले व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी एक पेज जोडलेला आहे. सभेस उपस्थित सदस्य यांच्या आपल्याला या ठिकाणी स्वाक्षरी करून घ्यायचं आहे. या ठिकाणी समितीचं नाव आहे, या ठिकाणी अनुक्रमांक आहे, त्या ठिकाणी पदनाम आहे, पद आहे आणि या ठिकाणी नावं टाकून आपल्याला हे स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपण जर याची वर्ड फाईल घेतली तर आपल्याला या वर्ड फाईलमध्ये हवा तो बदल करून सदस्यांची नावं टाकून हे आपण प्रिंट करून स्पायरल बाइंडिंग करून आपण हे डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकणार आहात. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.